आले का हो? नाही का अजून आले दोघेही. त्यांच्या फ्लाईटची वेळ सुद्धा झाली. परस्पर गेले नसतील ना? असं कसं जातील आपल्याला न सांगता? काय कमाल आहे बाई, अगदी फ्लाईट यांची आणि टेन्शन आपल्याला. पण मनू असं कधी वागत नाही. हो ना. ती बघ आली बघ. अगं बाई, मनू, अगं तुमच्या फ्लाईटची वेळ झाली. इतका का उशीर केलास यायला? मनू अगं विसरलंय का काही घरी? आणून देऊ? आणि सलील? मनू अगं सलील कुठं आहे? नाहीये. मनू अगं तुमची फ्लाईट कॅन्सल झालीये का? उद्या जाणार आहात का तुम्ही? जगातल्या सगळ्यात सुंदर नात्याचा एका खूप छान व्यक्तीचा निरोप घ्यायचा आहे. आता आणखी कोणाचा? तुझा निरोप घ्यायचा आहे मला. काय? मानसी, माझ्या या सगळ्यात आवडत्या जागी मला माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा म्हणजे तुझा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे. पण विश्वास ठेवा, पण पती पत्नी कधीच होऊ शकत नाही. का? कशामुळे? कारण आपण भेटल्यापासून तू माझ्यात विक्रांतला शोधत आली. अगं बोल ना घडा घडा काहीतरी. अहो हे काय आता? थांब जरा, घाबरू नकोस. काहीही झालेलं नाही. आपण बोलू तिच्याशी. मला माहित नाही तुम्हा दोघांमध्ये काय, पण मी पाहू शकतो, मी सांगू शकतो ते एक सुंदर रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. तुमच्या दोघात प्रेम नसेल ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे आणि तुलाही माहित नाही. भविष्यात या नात्याचं काय होईल मला माहित नाही, पण हे नातं आपल्यात नाहीये आणि खरंच नाही. म्हणून मला तुझा निरोप घ्यावा लागेल. झाकणे बरे नाही हे तुझे, अशा वेळी लाजणे बरे नाही. अगं बाळा काय झालंय? मनू आता मात्र मी चिडेन. अंत बघू नकोस आमचा. अगं काय झालंय? काही टेन्शन आहे का? मनू, काही प्रॉब्लेम झालाय का? अगं आम्हाला सांग ना, आपण मार्ग काढू यातून. सलील तसा चांगला मुलगा आहे. काय झालंय ते तरी सांग. मनू असं तर नाहीये ना की अचानक तुला लग्नच करावंसं वाटत नाहीये? मला नाही, पण काय आता? मी सलीललाच फोन करतो. तोच धड बोलेल. हो हो, तुम्ही सलीललाच फोन करा. त्याला सांगा, म्हणावं बघा ही कशी करते. तुम्हीच आता हिचे मूड सांभाळा म्हणावं. आम्ही आता थकलो. नका फोन करू त्याला. बरीच आहेस की ग, स्वतः एक शब्द बोलायला तयार नाहीयेस. अगं आता तुझी फ्लाईट होती, तिची वेळ सुद्धा चुकून गेली आता, आणि तू इथे अशी काही न बोलता बसलीयस. मग आम्हाला आता सलीललाच फोन करायला पाहिजे ना. तो सांगेल काहीतरी. जे काही सांगायचंय ते त्याने मला सांगितलंय. काय काय सांगितलंय त्यांनी? मनू, हे काय? तू जाणार होतीस ना? गेली नाहीस अजून? मोना थांब जरा, आम्ही बोलतोय ना तिच्याशी. उगाच तिला प्रश्न विचारू नकोस. एनिथिंग रॉंग? मनू काय झालंय?
फ्लाईट कॅन्सल झाली आहे का डिले झाली आहे? फ्लाईट वेळेत आहे. तो गेला. व्हॉट व्हॉट डू यू मीन बाय तो गेला? तू सुद्धा जाणार होतीस ना बँगलोरला? अगं लग्न आहे ना उद्या तुमचं, मग तो एकटाच कसा गेला? कारण त्याला हे लग्न नाही करायचंय. व्हॉट? लग्न करायचं नाहीये म्हणजे? आणि हे सगळं त्यांनीच ठरवलं? मोना थांब जरा. अहो थांबू काय आजोबा? लग्न करायचं नाही असं म्हणाले तो, आणि हे आदल्या दिवशी कळलं त्याला. इज दिस सम काइंड ऑफ अ जोक? मानसी, आय हॅव टू टॉक टू हिम. मी सोडणार नाहीये तर. विजयरावांचा फोन आहे. आजोबा अजिबात फोन उचलायचा नाही. आपल्या घरात एवढं सगळं घडतंय आणि ह्यांचं काय आहे मध्ये मध्ये? काय रे, काय झालं? कट केला फोन. अहो कट नसेल केला, तो चुकून झाला असेल. म्हणजे काही वेळेला गडबडीत माझ्याकडूनही होतं असं. नाही का, पण त्यांच्याशी बोलणं महत्वाचं आहे. आता उद्या निघायचं आपल्याला. कधी निघायचं, कुठे पिकअप करायचं, काय करायचं सगळं. नाही तर 3 माणसं 3 दिशेला उभी असायची. अरे आपण पिकअप करू ना त्यांना, म्हणजे कुठे भेटायची ती कटकटच नाही. काय तीच वेळ ठरवायला पाहिजे ना आपण. हो, आणि घाईघाई नको करायला. नाही म्हणजे त्या दोघांच्या मदतीला आता मानसीही नाहीये ना. मानसी कुठली असणार तिकडे? मानसी एक तर आता बंगलोरला पोहोचली असेल किंवा वाटेत असेल कुठेतरी. बघता बघता आता तिचं लग्न होईल. खरं तर आपण कालच ना देशपांडे आजोबांना मदत करायला जायला पाहिजे होतं. तसं काय झेपणार त्यांना कळत नाही. बरोबर. फ्लाईट किती वाजताची आहे? 10ची आहे सकाळची. 10ची आहे? हो. अहो म्हणजे सकाळी 7 वाजताच पोहोचावं लागेल एअरपोर्टला. बापरे, अजून तुमची ठरवाठरवीच चालली आहे? अगो बाई. मग तेच सांगतोय मी, त्याच्यासाठी वेळ ठरवायला नको का? म्हणून त्या आजोबांना फोन करत होतो मी. अहो मग ठरवा ना. नाही म्हणजे मगाशी फोन लागला नाही तर पुन्हा फोन करा. हो. मधु काका, तुमची तयारी झाली आहे ना? मला काय मिळतील ते 2 कपडे मी पिशवीत कोंबणार. 10 मिनिटं जास्तीत जास्त. मी ना अगदी मोजक्या साड्या घेतल्या. मोजक्या? नाही म्हणजे आमची बॅग भरून झाली आहे. मोजक्याची ना एकदा व्याख्या काय ते ठरवू. बोला विजयराव. हा फोन कट झाला. हा उद्याच आपल्याला सगळं ठरवायचं ना. हा विजयराव, हा बोला बोला. काय हो, काय झालं? अडखळताय काय? काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही सकाळी या. हा नाही, त्याच्यासाठीच मी फोन करत होतो की सकाळी किती वाजता येऊ. काय 15-20 मिनिटं हाताशी धरून आलं पाहिजे ना. आपली सगळ्यांची आता वय आहेत. तुम्ही जमेल तेवढ्या लवकर या. नंतरच बोलू आपण जरा. तुम्हाला काही बोलायचं आहे का? मग आत्ता बोला ना, काही प्रॉब्लेम नाही. मला वेळ अजून झोपायला खूप. हा नाही नाही नको. आपण उद्याच बोलूया. तुम्हीच बोला मानसीशी. अहो मानसीशी कसा बोलणार? ती गेली नाही बँगलोरला? मानसी, आता अशीच गप्प बसणार आहेस का तू? मनू, दिस इज ऍब्सोल्युटली रिडिक्युलस. तुमच्यात काय बोलणं झालं प्लीज सांगशील आम्हाला? सलील कधी असं वागेल असं वाटलंच नव्हतं. का का केलं असेल हो त्यांनी असं? मी सांगत असते ना तुम्हाला, पण तुम्हाला माझं बोलणं पटतच नाही. माणसाच्या बोलण्यावर दिसण्यावर तुम्ही जाता, पण ती तशी नसतात.
लोक किती लबाड असतात ना हे मला माहितीये. असं कसं बोलतेस ग तू? सलील चांगला आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं, पण नक्की काय झालंय हे त्याच्याशी बोलल्याशिवाय आणि हिनं सांगितल्याशिवाय कसं कळणार? पण मनूचा स्वभाव माहितीये ना मला. ती काहीच बोलणार नाही. बावळटासारखी सगळं ऐकून घेईल. तिकडे सुद्धा हेच झालं असेल. तो बोलला असेल आणि हिने निमूटपणे सगळं ऐकून घेतलं असेल. बरोबर? ऍक्च्युली ना मीच बोलायला पाहिजे त्याच्याशी, कारण मला याचा सहनच होत नाही. मोना, मोना जरा शांतपणे बोल. उगीच मी स्पीकरवर फोन ठेवतेय. तो काय बोलतोय ते तुम्ही सुद्धा ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. हॅलो. सलील, हा बोल. मोनिका बोलतेय. आहे, माझ्याकडे नंबर आहे तुझा. अरे वा, डिलीट नाही केलास अजून नंबर? तू लग्न मोडलंस? दुर्दैवाने, माझ्या दुर्दैवाने मला तसं करावं लागलं. कारण कळेल आम्हाला. नाही, एकच कारण असं काही सांगता येणार नाही, पण मी अतिशय विचार करून मगच निर्णय घेतलाय. तू निर्णय घेतलायस, मग मानसीचं काय? तिचं सगळं चांगलंच होणार आहे मोनिका, मला खात्री आहे. रिअली सलील? माझ्या मानसीचं लग्न मोडल्यानंतर तिचं सगळं चांगलंच होणार आहे असं वाटतंय तुला? लग्न मोडणं हे काहीतरी वाईट घडलंय अशा दृष्टीने नका बघू तुम्ही प्लीज. हे जे घडलंय ते चांगल्यासाठीच आहे, विशेषतः तिच्या चांगल्यासाठी, म्हणून मी ही स्टेप घेतली. सलील, आम्ही ना फार साधी माणसं होत रे. एखाद्याचं लग्न ठरलं की आम्हाला आनंद होतो आणि मोडलं ना की दुःख होतो, फार राग येतो. का केलंस तू असं? आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला त्रास होत असेल हे मला कळतंय, पण जास्ती त्रास मला होतोय. पण मी हे का केलं याचं सगळं स्पष्टीकरण मी मानसीला दिलेलं आहे. अरे पण मानसी काहीच बोलायला तयार नाहीये. गप्प बसली ती केव्हापासून. मोनिका प्लीज, तिची काही चूक नाहीये. तिचं काहीतरी चुकलं म्हणून हे लग्न मोडलं असं अजिबात नाहीये. ती एक अतिशय निरागस, निष्पाप आणि प्रामाणिक मुलगी आहे. मग या सगळ्याची शिक्षा मानसीला का? ही तिला शिक्षा नाहीये मोनिका प्लीज. तसं पाहायला गेलं तर ही शिक्षा मला आहे. आणि मी तिच्यावर रागवलो नाहीये, तिने काहीही असं वावगं केलेलं नाहीये, पण काय? पण मीच तिला सुटेबल नाहीये. आणि हे सगळं तुला लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी कळतंय? हो, खरं सांगायचं तर माझी खात्री पटल्यानंतर मी हे सगळं केलं. आणि आता माझा निर्णय घेतलाय तो पक्का आहे, तो ठाम आहे. मानसीचं काय आता यापुढे सलील? तुम्ही प्लीज तिला कोणी ओरडू नका, फक्त वेळ द्या. मी तिच्यासाठी योग्य नसताना तिच्याशी लग्न करून तिच्यावर अन्याय करायचा नव्हता मला, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आणि मला कुणावरच अन्याय नव्हता करायचा. मला तिच्या आयुष्याची वाताहत नव्हती करायची. तिने खूप सुंदर, याच्याही पेक्षा चांगलं आयुष्य जगावं अशीच माझी इच्छा आहे. पण सलील, पास मोनिका प्लीज, मला इतकंच सांगायचंय. परत एकदा आय एम रिअली व्हेरी सॉरी. सलील प्लीज, आता यापुढे आपण नाही बोललो तर जास्ती बरं होईल. माझ्याकडे ह्याच्या पुढे बोलण्यासारखं अजून काही नाही. टेक केअर. गुड नाईट. सलीलचं असं काय झालं हो? तो तिला सुटेबल नाही म्हणतोय ग, असं कसं? नॉनसेन्स, ऍब्सोल्युटली नॉनसेन्स. विक्रांत, सारिका तुला काही बोलली का? काय काय कशाबद्दल? काय झालंय, साक्षी इथे आल्यापासून स्टाफच्या कुरबुरी वाढायला लागलेल्या आहेत. यापूर्वी स्टाफच्या तक्रारींसाठी माझा कधीच एवढा वेळ वाया जात नव्हता. पण सारिकाचं काय? सारिका म्हणत होती की साक्षी जेवढ्याच तेवढी कामं करते फक्त.
बऱ्याचदा पेशंटशी ती शांतपणे बोलतही नाही. त्यामुळे अर्धी अधिक कामं सारिकालाच करावी लागतात. म्हणजे काही सांगितलं की अमुक माझ्या प्रोफाईलमध्ये नाहीये, तमुक प्रोफाईलमध्ये नाहीये, त्यामुळे सगळे वैतागलेत. मानसी खरंच खूप छान काम करायची. सगळी कामं कशी पटापट उरकायची. तिला कधी कुठली गोष्ट सांगावीच लागली नाही. स्वतःहून ती कित्येक जबाबदाऱ्या घ्यायची. तिने असं मला कधीच म्हटलं नव्हतं की हे अमुक माझ्या प्रोफाईलमध्ये नाहीये, मी तमुक करणार नाहीये. सगळ्या पेशंटचे रेकॉर्ड इतके अप्रतिम मॅनेज करायची ना ती. आता बास प्लीज. विक्रांत, आता गेलीये ना आता मानसी. ती कधीच परत येणार नाहीये आता. मग कशाला तिची आठवण काढत बसायची आपण. अरे पण मला वाटलं की तुलाही माझ्यासारखंच वाटत असेल म्हणून शेअर केलं मी. ठीक आहे, तुला नको आहे ना हा विषय. सॉरी. अरे सगळं कळल्यापासून मला काय सुचतच नाहीये. काय हो, आमची ही तीच अवस्था झाली. आणि मनू अशी बसून राहिली नुसती. आम्हाला काही कळतच नाहीये हो, हिला काय सांगायचं. सलील निघून गेला बँगलोरला. काय तुम्हाला सांगितलं नाही? मानसीला सांगून गेला की हे लग्न होणं शक्य नाही. हे इतके दिवस सगळं चाललंय, असा कसा निर्णय घेतला त्यांनी? हे बरोबर नाही. ही मुलं वाटेल तो काहीतरी निर्णय घेतात आपापसात आणि आपण तो पालकांनी मानायचा. याला काय अर्थच नाही. काल मोनाने फोन केला होता, आम्ही ऐकलं सगळं. तो आता कोणाशी या विषयावर बोलणार नाही. पण त्याच्या आईचं काय म्हणणं आहे? कारण आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर ठरवल्या त्या व्यवस्थित. नाही, मी बोलतो त्याच्या आईशी फोन करून. अहो, त्याचा काही उपयोग नाहीये. आम्ही केला होता काल फोन. मग त्या काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की आता सलीलनी निर्णय घेतलाय, त्यामुळे आता काही समजावून किंवा विचारून फायदा नाहीये. मग एवढंच? सलील काही असा घाईघाईत किंवा उगाच निर्णय घेणार नाही. आता तो म्हणतोय की तो तिला योग्य नाहीये, तर मग मला त्याचा निर्णय मान्य आहे. अरे असं कसं? काल दोघे मला भेटायला आले होते. अहो, त्या म्हणाल्या की दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दोघेही सुखी राहावेत इतकीच अपेक्षा आहे. मग यावर आम्ही काय बोलणार? त्या असं कसं निर्णय मान्य करू शकतात? हे अत्यंत चुकीचं आहे. मला वाटतं काहीतरी गैरसमज झालाय. काहीतरी गडबड झाली असेल, ऐकण्यात म्हणा, बोलण्यात म्हणा. तू नको काळजी करू. मी बाबा आहे की नाही तुझा? मी बघतो काय करायचं ते बघतो. अरे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आजी आजोबा तुम्ही काही काळजी करू नका. हे अशा अनेक कठीण प्रसंगात मी आतापर्यंत असा बाहेर पडलेला आहे. मी करून घेतो सगळं नीट. बाबा बसा ना. काय निर्मला का वैतागले? काय झालं? हो, ती मानसीची आठवण काढत होती बाबा. म्हणजे मानसी इथे असताना काम कसं व्यवस्थित व्हायचं, शिस्तीत व्हायचं. पण बाबा मी तेच सांगतोय तिला की आता ऍक्सेप्ट करायला हवं ना. ती इथे नाहीये, गेलीये ती बेंगलोरला. नाही. हा तेच. आणि बाबा प्लीज तुम्ही मला आग्रह करू नका लग्नाला यायला. कारण डॉक्टरांनी मला सांगितलंय की माझा पाय जो
काय म्हणाला तुम्ही? मी सुद्धा लग्नाला जाणार नाही, आपल्यापैकी कुणीच लग्नाला जाणार नाही. काय? सलीलनी तो नाही लग्न करणार आहे मानसीशी.